इयत्ता 5वी बंडूची इजार. बावची गावचा बंडू शांत व कष्टाळू. आपण भलं आणि आपलं काम भलं असा त्याचा स्वभाव. सगळ्या गावात त्याच्या या स्वभावाची चर्चा. सकाळी लवकर शेतात जायचं, दिवसभराचं काम आटपून संध्याकाळी घरी यायचं. घरी आल्यावर आपल्या मुलीशी खेळायचं. कट्ट्यावर चक्रा मारायच्या आणि जेवायच्या वेळी घरी यायचं. असा त्याचा दिनक्रम. शिरशिरीत अंगकाठी आणि नाकासमोर चालणारा बंडू. एके वर्षी पीक पाणी बर झाल्यावर बंडूने कुटुंबासाठी नवे कपडे व स्वतःसाठी इजार शिवली. धोंडे मामांनी कपडे शिवली. अरे पण त्यांचा अंदाज जरा चुकला. पुढे बंडू. इजार जरा लांबच झाली, चांगली 4 बोट लांब झाली. आता परत धोंडू मामांकडे जायचं म्हणजे. बंडू त्याच्या बायकोकडे जातो. अगं इकडे येतीस का? काय हो? इजार जरा 4 बोट कापून घालतीस का? काय हो सकाळी सकाळी आले हे तुमचं? मला जेवाय काय बनवायचंय, त्याच्या शाळेत पण जायचंय, मला नाही जमत. बंडू त्याच्या बहिणीकडे जातो. सुबे इजार जरा 4 बोट कापून घालतीस का? नाही दादा, मला केवढा अभ्यास पडलाय, आता कॉलेजची वेळ होईल. तू आईला सांग की. बंडू त्याच्या आईकडे जातो. आई, ए आई. काय रे? इजार जरा 4 बोट कापून घालतीस का? ठेव तिकडे तुझी इजार, इथं वैरण कापून कापून माझ्या हातात तुकडं पडल्यात. बंडूच्या आईने इजार एका कोण्यात पिकली. बंडू ही मुसलान शेताकडे गेला. बंडूची बायको. सकाळी इजार दुरुस्त करायला पाहिजे होती. बंडूच्या बायकोने इजारीचे पाय कापले व दुमडून टाके घातले. बंडूची बहीण. आपला भाऊ किती राबतो, कष्ट करून मला कॉलेजला पाठवतो, मी दादाचं इतकंही काम करू नये. बंडूच्या बहिणीने इजारीचे पाय कापले व दुमडून टाके घातले. बंडूची आई. उगा पोराला खेक असले किती राब राब राबतोय पोरगा. बंडूच्या आईने इजारीचे पाय कापले व दुमडून टाके घातले. बंडू. आपलं काम आपणच केलेलं बरं. बंडूने इजारीचे 4 बोट कापले व दुमडून टाके घातले. सगळे चर्चाने पाहतात. मी इजार 4 बोट कापली. मी पण. अगं बया, मी पण इजार 4 बोट कापली. मी पण. दोघे खळखळून हसतात. धन्यवाद.